यावल येथील तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती व नगर परिषदेमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवारी निवेदन देण्यात आले। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नसल्याने स्मरणपत्र आम्ही देत आहोत असे या प्रसंगी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आपण तीव्र स्वरूपाचे आंदोलन दिव्यांग बांधवांसाठी करू असा इशारा निवेदन देते प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे। खुश खबर। आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही। आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी। ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर, इलेक्ट्रॉनिक्स कुकर, स्कूल टिफिन, ब्रँडेड बॉटल्स, प्लास्टिक क्रोकरी, अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी। या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे 1000 रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे। या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये 1 फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे। तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास 1000च्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे। तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या। प्रोपायटर जुगल पाटील, यावल। यावल येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्याकडे तसेच पंचायत समितीमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासंदर्भात आम्ही वारंवार निवेदने दिले, मात्र अद्यापही दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाही, म्हणून आज आम्ही स्मरणपत्र देत आहोत। या स्मरणपत्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, 7/12 शेतकऱ्यांचा कोरा करण्यात यावा, शेतीमालाला हमी भाव द्यावा, दिव्यांग बांधवांना मिळणारे 1500 रुपये अनुदान हे 2500 करावे, दिव्यांगांसाठी खासदार आमदार निधीतून पैसे खर्च व्हावे, दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ द्यावा, तसेच 5% निधी हा वितरण केला जावा अशा त्यांच्या मागण्या आहे। तेव्हा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। निवेदन देते प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटीलसह प्रतीक पाटील, रामदास पाटील, ललित पाटील, मीना देशमुख, साहेबराव पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, आशा कोळी, विमल मोरे, रमेश आमोदे, अतुल जैन, राजेंद्र गीते, कमलाकर चौधरी, महमूद तळवी, सागर पाटीलसह मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव उपस्थित होते। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा। जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराह टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा। प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके नेते बच्चूभाऊ कडू साहेब, महाराष्ट्र राज्य माजी राज्यमंत्री व आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आपले धर्मेंद्रजी सातव साहेब व आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष प्रदेश शिवाजीराव गाडे साहेब व आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे प्रदेश सचिव सुरेश मोकल साहेब व आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रकांत गांगुर्डे साहेब व आज रोजी आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलो आज ते आपल्यात नाही आहे असे आपले सर्वांचे लाडके नेते जे होते स्वर्गवासी दादासाहेब शरददादा भारतीय साहेब या सर्व वरिष्ठांच्या आज मार्गदर्शनाखाली आपण आपल्या महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणी आढावा बैठकसाठी पूर्ण महाराष्ट्रभर येत आहे व आपल्या जळगाव जिल्ह्याच्या
आढावा बैठक 5/3/2026 रोजी आपल्या जळगावला शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आपली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सकाळी 9 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या यावल तालुक्याची त्या कार्यक्रमानिमित्त बैठक घेण्यात आलेली आहे. आपण सर्व यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना, बंधू भगिनी यांना आज बोलून 5 तारखेच्या बैठकीचे मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून आज आपण ही बैठकला मी आज सुरुवात करत आहे. आपल्याला 5 तारखेला सर्वांना जळगाव येथे शासकीय विश्रामगृह सकाळी 9 वाजता तिथे हजर राहायचे. सकाळी सर्वांनी ज्यांचं जमेल त्यांनी सकाळी 7 वाजता 6 वाजता ज्यांना जशी ज्या पद्धतीने गाडी असेल त्या पद्धतीने आपण जळगावला येण्याचे करावे. त्यासाठी आपण ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्याला तहसीलदार आणि पंचायत समिती BDO आणि नगरपालिका यांना निवेदन द्यायचे. कारण आपल्या ज्या दिव्यांगांचे जे प्रश्न प्रलंबित आहे, आपल्याला आजपर्यंत काही ग्रामपंचायतमध्ये 5% निधी, घरपट्टीमध्ये 50% माफ आणि विनाअट घरकुल योजना आणि आपल्या दिव्यांग बांधवांना 200 स्क्वेअर फूट जागा ज्या काही ग्रामपंचायत देत नसतील त्यासाठी आज आपला त्यांना निवेदन देण्यासाठी आपण आज जमलेलो आहे. आपण त्यांना सुद्धा निवेदन देणार आहे. आणि नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, नगराध्यक्ष साहेब यांना सुद्धा आपलं निवेदन द्यायचं आहे. जे आपल्या यावल शहरातील दिव्यांग बांधव आहे यांना 5% निधी मिळावा यासाठी सुद्धा आपल्याला ते निवेदन द्यायचे आहे. आणि पंचायत समिती BDO साहेब, त्याच्यानंतर आपला तहसीलदार साहेब आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या बच्चू भाऊंनी रात्रंदिवस आंदोलन करून बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांसाठी जी सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरासाठी जे आंदोलन सुरू केलेले आहे, आज बच्चू भाऊंची 1 मार्च ते 9 मार्च चिखलदरा 250 किलोमीटरची जी पायदळ यात्रा आहे ती 1 तारीख ते 9 मार्च आहे. त्यासाठी सुद्धा आपल्या ज्या दिव्यांग बांधवांना शक्य होईल त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न करावा. व आपल्याला तहसीलदार साहेब यांना ज्या दिव्यांग बांधवांना अंत्योदयचा लाभ मिळत नाही आहे आणि रेशन कार्डावर नाव असून सुद्धा ज्यांना रेशन मिळत नाही आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना निवेदन द्यायचं आहे. आणि प्रत्येक दिव्यांग बांधवांना अंत्योदयसाठी सर्वांना अंत्योदय कार्ड मिळावं यासाठी आपल्याला त्यांना निवेदन द्यायचे आहे. आणि जे काही शासकीय योजना असतील आपल्या तहसील कचेरीमध्ये त्या आपल्याला सर्वांना शासकीय योजना राबवण्यात याव्या त्यासाठी सुद्धा निवेदन देण्यासाठी आपण आज जमलेलो आहे. आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे जे आमदार खासदार लोकांना जो 30 लाख रुपये निधी मिळतो तो 30 लाख निधी आपल्यावरती खर्च होत नसल्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्या निवेदनाची जिल्हाधिकारी साहेब यांनी काही दखल न घेता त्यासाठी आपल्याला त्यांना स्मरणपत्र म्हणून तहसीलदार साहेब यांना निवेदन द्यायचे. त्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्यासाठी आज आपल्याला सर्वांना निवेदन देण्यासाठी जायचं आहे. आणि 5 तारखेला जेवढं शक्य होईल त्यांनी सर्व दिव्यांगांमध्ये जास्तीत जास्त संख्येने जळगाव येथे आपल्या प्रदेश कार्यकारिणी सर्व अधिकारी व वरिष्ठ लोक येत आहेत त्यासाठी आपल्याला जमायचं आहे. आणि त्यासाठी हजर राहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे त्यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे. व कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी आता आपल्या तक्रारी मांडाव्यात. आपल्याला काही तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांच्या काही तक्रारी असतील आपण तिथं अधिकाऱ्यांसमोर मांडू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. करायचं आहे तर तुम्हाला करायला काय हरकत आहे? अहो नॉनसेन्स आहे, त्याला अजिबात पळ वाटत नाही. त्याच्यात घरपट्टी तुम्ही 50% माफ शासन देत आहे त्याच्यात तुम्ही का चौकशा आणि घरकुलामध्ये ज्या गरजू दिव्यांगाला घरकुल पाहिजे सर त्यांना सुद्धा तुम्ही फिरवताय. अरे एकदम शोकांकित आहे सध्या हे सर्व मनामध्ये काय लागतं आणि आता हे नायगावचे हे लोक आता बिचारे तुमच्याकडे मी बऱ्याच नायगावचे म्हणजे कसं मनमानी करतात. हा निधी गाव 150 160 रुपये निधी का कसं नाही किती 160 म्हणतो 5% आता काय निधी आहे तो? सांगा निधी काय आहे म्हणजे काय वाटते का ते? हो निळे साहेब, मी म्हणतो नाही तर बघा ते जे आले ना भदाने साहेब विस्तार अधिकारी हो या 5%च्या संदर्भात आहे ना. मी बोलतो त्यांच्याशी, मी बोलतो आता कारण माझं बोलून दिलं निवेदन देऊन थकून गेले नाही ते मला 2-2.5 माझ्या येते पण माझा गॅरंटी नाही मॅडमवरती आमची भेटत होत नाही. आम्हाला गॅरंटी नाही मॅडमची.
मी म्हणतो पण हे काय हा सर्व म्हणजे मुंबळकार बनताना एक काम करा, मी इथं दोघांशी बोलतो. आता मला एक सांगा तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्याचं उत्तर किती दिवसात द्यावं लागतंय? 7 दिवसात द्यावं लागतं ग्रामसेवकला. डोंगरकोटला ग्रामपंचायतचं उत्तर 2 महिने झाले. हे आहे माझं. नाही, आता ऐका, मी तुम्हाला सांगतो. ऐका, मी त्याचा बरोबर वेगळं आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे दिव्यांग जो आहे तुमच्या म्हणजे ऍक्शन प्लॅन मध्ये 5% हे जे आहे, 5% जे आहे हे कंपल्सरी आहे, 10% कंपल्सरी आहे, 15% कंपल्सरी हा झालाच पाहिजे. आणि 160 रुपये मला मी विचारेन. मी आता असणार म्हणजे दुपारी जाणार आहे. दिव्यांगाशी एक खेळणं झालं. त्यानंतर हा जो माहितीच्या अधिकारात कोणाचा होता, माहितीच्या अधिकारात त्यांनी सांगतो बरोबर. मी आहे, माहिती अधिकारी आहे, मी माहिती दिली नाही तर तुम्ही 30 दिवसापर्यंत थांबायचं आणि 30 दिवसानंतर 1 दिवस जरी झाला डायरेक्ट प्रथम अपीलला टाकायचं. आपण रावण्या करायच्या नाही. हा, प्रथम अपील समजा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला न्याय दिला नाही, मी तुम्हाला योग्य दिलं नाही, तुमचा कुठलं तरी म्हणजे हे होतंय फक्त हे, तर तुम्हाला माझ्या अपिलाचे डिसिजन घेऊन तुम्हाला आवडलं नाही तर मी 45 दिवसानंतर डायरेक्ट खंडपीठात काय करायचं, खंडपीठात जायचं. बोलून काही फायदा नाही. जी वसुली असते त्याच्यामधून 5% निधी हा दिव्यांग बांधवांना वितरित करावा असा माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला होता. मला सांगायला आनंद होतो की गेल्या अनेक वर्षापासून यावल नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत असलेले दिव्यांग बांधव यांना आपण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मदत करतो आहे आणि दरवर्षी मार्च महिन्याच्या एंडिंगला आपण या ठिकाणी मदत करत असतो. आज प्रहार संघटनेच्या दिव्यांग संघटनेच्या वतीने हरिभाऊ पाटील व त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी आले आणि नगराध्यक्ष आणि प्रशासन यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. खरं म्हणजे ते येण्यापूर्वीच या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आम्ही बसलेलो असताना आपल्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी निधी वितरित करण्याच्या संदर्भामध्ये आमचे अकाउंटंट, आमचे OS आणि उपमुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आणि साधारण 15 मार्चच्या आसपास आपण या साऱ्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी निधी वितरित करणार आहोत. आतापर्यंत आपल्याकडे साधारण 327 लोकांची नोंदणी यावर्षी झालेली आहे, परंतु साधारणपणे आणखी आपण त्यांना 8 दिवस 10 दिवस देऊ आणि त्या माध्यमातून जर या ठिकाणी मला असं वाटतं की 450च्या आसपास लाभार्थी या ठिकाणी लाभ घेऊ शकतात आणि या सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी काही लोकांना चेकद्वारे आणि बाकीच्यांना डायरेक्ट थेट खात्यामध्ये ते अनुदान देण्यात यावं याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरी मागणी या ठिकाणी त्यांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे की आपल्याला घरपट्टीमध्ये माफी मिळावी. खरं म्हणजे घरपट्टीमध्ये माफी देण्याचा कुठलाही अधिकार नगरपालिका स्तरावरती आम्हाला करता येत नाही. हा सारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी जाहीर होतो आणि निश्चितपणे यांची जी मागणी या ठिकाणी आज आलेली आहे ती मागणी आम्ही आमच्या नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला कळवू आणि सकारात्मक पद्धतीने शासनाने याच्याबाबत विचार करावा अशी देखील शिफारस आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील निवेदन मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आज रोजी नगरपालिकेमध्ये असे कुठलेही शॉपिंग कॉम्प्लेक्स आजपर्यंत अजून रिक्त नाही आहे. परंतु ज्यावेळेस आमच्या या ठिकाणी आम्ही जे आमचे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण झालेलं आहे आणि ज्याचा जागेचा जागा भाडे कराराचा जो विषय असतो त्याच्या संदर्भामध्ये माननीय प्रांताधिकारी, माननीय नगररचना विभाग आणि मुख्याधिकारी हे 3 सदस्यीय समितीने ज्यावेळेस दर निश्चित केल्याच्यानंतर जेव्हा आम्ही लिलाव प्रक्रिया राबवू त्याच्यामध्ये निश्चितपणे दिव्यांग बांधवांचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जावा या भूमिकेतून आम्ही काम करणार आहोत. राजकीय पक्षामध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी असो किंवा आमच्या नगराध्यक्ष असो किंवा आमचे सारे सहकारी असो दिव्यांग बांधवांच्या सोबत सतत राहण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. खरं म्हणजे दिव्यांगाची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे हे मानणारे आम्ही लहान कार्यकर्ते या ठिकाणी आहोत आणि निश्चितपणे या राज्यामधला नुसता यावल शहरातलाच नाही तर या राज्यामधल्या दिव्यांग बांधवांना त्यांच्यावरती जो निसर्गाकडून अन्याय झालेला आहे तो अन्याय भरून काढण्यासाठी एक मामूली प्रयत्न एक आपल्यासारख्या माणसांकडून व्हावा या प्रयत्नासाठी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी आपले बांधलेलो आहोत असं मी आपल्या वतीने आमच्या नगरपालिकेच्या वतीने आपल्याला आश्वस्त करतो. आणि आपल्या मागणीनुसार येणाऱ्या 15 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान आम्ही आपल्याला या ठिकाणी निधी वितरित करू असं आश्वासित करतो. धन्यवाद.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्याच्या वतीने मी यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील व माझे सर्व पदाधिकारी तालुक्यातील आम्ही आज नगर अध्यक्ष साहेब यांना निवेदन देण्यासाठी 5% निधी आम्हाला सर्व दिव्यांग बांधवा मिळावा आणि दिव्यांगांना घरपट्टीमध्ये 50% सूट आणि दिव्यांगांना घरकुल विनाआड घरकुल योजना आणि ज्या दिव्यांग बांधवांना काही उद्योगधंद्या व्यवसायासाठी जर काही जागा उपलब्ध असली त्यासाठी आम्हाला 200 स्क्वेअर फूट जागा दिव्यांग बांधवांना मिळावी यासाठी आम्ही ताई साहेबांना निवेदन देण्यासाठी आज यावलला आलेलो आहेत आणि आमची सर्व मागण्या मंजूर करतील या मला त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आहेत. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आणि आम्ही सर्व पदाधिकारी त्यांचे आभार मानतो. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.